हॅलो. हा हॅलो. अगं मी ऐकलं तू नापास झालीस. हो ना. अगं मी तरी म्हणलं होतं तुला तू माझ्यासारखा अभ्यास कर ग. तू कसं करायचं रे अभ्यास? हे बघ मी तुला सांगतो आता मी कसा अभ्यास करायचो ते. हा. मी ना अगरबत्ती पेटून तिच्या उजेडाखाली अभ्यास करायचो. ए बस कर हं. लय नको फेकूस तू. अय तुला काय मी काय फेकणारा वाटायलो का काय? हा मग जरा कमी फेक की. हे बघ तुझ्या आणि तुझ्या पप्पाच्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा मोदी साहेबांच्या चहाची टपरी होती का, हम्म. तेव्हा मी तिथं बिड्या विकत होतो. किती खोटं बोलतोस रे. ए खोटं बोलायचं सवय नाही बरं का मला. अगं मी सायकलीत पेट्रोल टाकून पुण्याला जाणारा माणूस आहे. कशाला खोटं बोलू मी? ए जा रे तू भिगाऱ्या. अगं तू काय मला भिकारी समजायलीस का काय? हो मग. हे बघ तुझ्या माहितीसाठी सांगतो, कालच मी बांधावरचं काँग्रेस विकून त्याची फॉर्च्युनर घेतली हम्म. आणि त्या फॉर्च्युनरच्या गाडीच्या टायरवर माझं कुत्रं मुतलं म्हणून मी ते आता माझ्या गाड्याला दिली ती फॉर्च्युनर. काय पण हं? काय पण नाही ग, तुला माहित नसलं तर सांगतो, अंबानी सुद्धा मला ओळखतय. मला नाही विश्वास या गोष्टीवर. गप्प बस. विश्वास नाही? अगं कालच माझ्या पोटात डचमळत होतं म्हणून मी त्यांच्या बाथरूम मध्ये जाऊन आलोय. बस कर. किती फेकतोस? अगं तुला काय मी फेकणारा वाटवलं काय? अगं कालच मी नवं करकरीत विमान आणलंय ग. हा आणलं असेल कागदाचं खोटं खोटं. खोटं खोटं नाही ग, खरं खरंच आणलंय. अगं माझा अभ्यासच अगरबत्तीच्या उजेडाखाली झालेला आहे. तुझा अगरबत्तीच्या उजेडाखाली झालाय ना, तर मग माझा माचीच्या एका काडीखाली झालाय. माचीच्या काडीखाली? अगं हे तर काय नवीनच सांगायला लागलेस तुला. मग थांब तुला एक नवीन सांगतो. अगं जेव्हा आमच्या घरी लाईट नसायची का, हम्म. तेव्हा मी आयफोनची टॉर्च लावून अभ्यास करायचो. बास कर. लय नको फेकूस. बरं जाऊ दे आता, तू लईच म्हणायला लागलीस ना फेकू नको लई. मी कारण ना आज मी इयरफोन आणले नवीन, त्याची मी आता मित्रांना पार्टी देणार आहे. अरे देवा. उचल मला उचल. लवकर उचल. तसं म्हणू नको बरं का, देव खरं खरंच उचलीन तुला. ठेवतो का तू फोन नालायक?